केरळ आणि आसाममध्ये झालेल्या पराभवानंतर पक्षाला शस्त्रक्रियेची गरज आहे असं सगळे बडे नेते सांगत असतानाच काँग्रेसचं अध्यक्षपद राहुल गांधींकडे येण्याची सूत्रांनी शक्यता वर्तवली। याच महिन्यात होणाऱ्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत राहुल गांधींचं प्रमोशन होण्याची शक्यता आहे। आसाममध्ये 10वीच्या परीक्षेचा निकाल लागलाय, पण त्यात राज्यात पहिल्या आलेल्या मुलाचं चांगलंच कौतुक होतंय। सरफराज हुसैन असं या मुलाचं नाव आहे। 600 पैकी 590 गुण त्याने मिळवलेत। विशेष म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सहकार्याने चालणाऱ्या गुवाहाटीतल्या शंकरदेव शिशु निकेतन स्कूलचा तो विद्यार्थी। आसामचे शिक्षण मंत्री हेमंत शर्मा यांनी सरफराजचं कौतुक करत त्याच्या कुटुंबाला सरकारकडून 5 लाखांची मदत जाहीर केली। राज्यामधल्या प्रत्येक ग्रामपंचायतीत विद्याभारतीची शाळा उघडली जाईल अशी घोषणा शर्मांनी केली। बालपणातच विद्यार्थ्यांमध्ये भारतीय मूल्यांचे विचार रुजवले पाहिजेत असंही शर्मा म्हणाले। आज मैं बहुत खुश हूँ, इतना खुश हूँ कि मेरे पास शब्द नहीं है। मैं अपने माँ बाप को धन्यवाद देना चाहूँगा। उसके बाद मैं अपने स्कूल के मेरे आचार्य को धन्यवाद देने के चाहूँगा। मैंने अब मैं साइंस में कॉटन कॉलेज में एडमिशन लूँगा। उसके बाद मैं एक इंजीनियर होना चाहता हूँ। यंदाच्या आर्थिक वर्षातही भारताचा विकास दर जगात अव्वल राहण्याचा अंदाज आहे। मार्चमध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात चीनला मागे टाकत भारतानं 7.6% विकास दर गाठला। आधीच्या वर्षामधल्या 7.2 अस्थिर असताना भारतानं मात्र 7.9% विकास दर कायम राखण्यात यश मिळवलं। या आकडेवारीमुळे पुढच्या आठवड्यात जाहीर होणाऱ्या रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणात गव्हर्नर रघुराम राजन यांच्यावरचा दबाव काहीसा कमी झालाय। जीडीपीचे आकडे समाधानकारक असले तरी गुंतवणुकीचा मात्र टक्का घटलाय। गतवर्षीच्या 4.9%वरून हा आकडा 3.9%वर खाली आलाय। तसंच उत्पादन वाढही 11.5%वरून 9.3%वर आली। गुजरातमधलं गीरचं अभयारण्य आशियाई सिंहांच्या मोठ्या संख्येकरता प्रसिद्ध आहे। इथं होणाऱ्या प्राणी संवर्धनाच्या प्रयत्नाकरता अनेक पुरस्कार देखील मिळालेले आहेत। त्यामुळेच की काय अशी विहंगम दृश्य कॅमेऱ्यात कैद होत आहेत। गीरमध्ये सध्या भीषण उष्म्यानं प्राणी पक्षी हैराण आहेत। याच उष्म्यानं त्रासलेलं सिंहाचं एक अख्खं कुटुंब पाणवठ्यावरती आलं। एक नाही, दोन नाही, तब्बल 9 सिंह पाणवठ्यावर पाणी पिण्याकरता एकत्र आले होते। गीरचे वनक्षेत्र अधिकारी डॉक्टर संदीप कुमार यांनी हा व्हिडिओ शूट केलाय। सिरियाच्या इदलिब शहरात झालेल्या बॉम्ब हल्ल्यानंतर आता बचाव पथक जमलेल्या ढिगाऱ्यातून माणसांचा शोध घेत आहे। सिरिया आणि रूसनं काही दिवसांपासून इदलिब शहरावर बॉम्ब हल्ले केले होते, ज्या विरोधात अनेक संघटनांनी आपला आवाज उठवला। इराकमधल्या फलुजा शहरात ISISनं 100हून अधिक नागरिकांना बंदिस्त केलंय। इराकी सैन्य फलुजा शहर ताब्यात घेत असल्याच्या कारणावरून ISISनं हे कृत्य केल्याचं समजतंय। त्यामुळे 3700 नागरिकांनी फलुजा शहर सोडलं असल्याचं सांगितलं जातं। गाझापट्टीमध्ये 3 फिलिस्तीनी नागरिकांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली, ज्याला मोठ्या प्रमाणात विरोध होतोय। आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संस्था आणि फिलिस्तीनी नागरिकांनी याला विरोध दर्शवला। मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेल्या तिघांवरही हत्येचा आरोप आहे। चीनच्या नौसेनेनं दक्षिणी समुद्र परिसरात 6 दिवसांचं युद्ध प्रशिक्षण सुरू केलं। खराब हवामानात पायलटनं आपलं कौशल्य कसं पणाला लावायचं यासाठी हे ट्रेनिंग दिलं जात आहे। यामध्ये अनेक हेलिकॉप्टर्स आणि जहाजांनी सहभाग घेतला। यूएसमध्ये एका प्राणी संग्रहालयात गोरिलाच्या परिसरात एक 3 वर्षांचा मुलगा पडला। या मुलासोबत काही काळ हा गोरिला खेळत होता। अखेर गोरिलाला बेशुद्ध करून या मुलाची सुटका करण्यात आली। इटलीच्या पोलिसांनी मानवी तस्करीच्या आरोपाखाली 16 लोकांना ताब्यात घेतलंय। हे लोक 800 प्रवाशांना एका छोट्या नावेवरून इटलीच्या समुद्राच्या सीमेवर दाखल करत होते। पोलिसांच्या म्हणण्यानुसार याकरता ते प्रत्येक व्यक्तीकडून 500 ते 1000 युरो घेत होते। इंग्लिश रॉक बँड रोलिंग स्टोन्सचा लोकप्रिय गिटारिस्ट रोनी वूड सध्या आनंदात आहे। वयाच्या 68व्या वर्षी 2 जुळ्या मुलांचा वडील झाल्यानं त्याचा आनंद गगनात मावत नाही। त्याची पत्नी शैली हिनं 2 जुळ्या मुलींना जन्म दिला। 2012 मध्ये लंडन इथं रोनी आणि शैलीचं लग्न झालं होतं। शांघाय शहरामध्ये 4था वर्ल्ड 3D प्रिंटिंग टेक्नॉलॉजी एक्स्पोचं उद्घाटन करण्यात आलं। चीन आणि जवळपासच्या शहरातील 130 कंपन्यांनी
या एक्स्पोमध्ये सहभाग घेतला. आयोजकांच्या म्हणण्यानुसार आजकाल 3D प्रिंटिंग टेक्नॉलॉजीचा वापर घरगुती कारणांकरता वाढलेला आहे. स्पेनच्या लंपेडसा आयलंडमधल्या 527 प्रवाशांना बुडण्यापासून वाचवण्यात बचाव पथकाला यश आलंय. सगळ्या प्रवाशांना रिओ सगुरा जहाजावर सुरक्षितरित्या आणण्यात आलं. त्यात 409 पुरुषांचा तर 36 स्त्रियांचा समावेश. बीजिंग शहरामध्ये मंगळवारी पहिला ग्लोबल 5G इव्हेंटचा शुभारंभ झाला. 2 दिवस चालणाऱ्या इव्हेंटमध्ये चीन, युरोप, जपान, साऊथ कोरिया, अमेरिका या देशांनी सहभाग घेतलाय. यावर्षी या इव्हेंटमध्ये टेक्निक म्हणजे तंत्रज्ञान हा विषय ठेवण्यात आला. ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या हत्येप्रकरणी आज सीबीआयनं पुणे आणि पनवेलमध्ये धाडसत्र सुरू केलं. पुण्यात सारंगा अकोलकर आणि पनवेलच्या डॉक्टर वीरेंद्रसिंह तावडे यांच्या घरावरती छापे घालण्यात आले. 3 वर्षांपूर्वी डॉक्टर दाभोळकर यांची पुण्यातल्या ओंकारेश्वर पुलाजवळ हत्या करण्यात आली होती. सध्या तपास सीबीआयकडे देण्यात आला. नगर जिल्ह्यामधल्या कौमार्याच्या परीक्षेत नापास झालेल्या आणि लग्न नाकारणाऱ्या नवऱ्या मुलानं आता मुलीला परत आणण्याची तयारी केली आहे. मुलगा मुलीला आणण्याकरता तिच्या गावी जात असल्याची माहिती पुढे येते. नगर जिल्ह्यात नुकतंच लग्न झालेल्या मुलीची कौमार्याची परीक्षा घेण्याची संतापजनक कृती जात पंचायतीने केली. या कौमार्याच्या परीक्षेत ती नापास झाली म्हणून तिला झिडकारण्यात आलंय. जात पंचायतीनं तिला कौमार्याच्या परीक्षेत नापास ठरवलं. त्यानंतर तिच्या अंगावरचे सगळे दागिने घेऊन लग्न मोडून नवऱ्या मुलाकडचे लोक निघून गेले. आता मीडियाच्या दबावानं महिला आयोग आणि सरकारनं तातडीनं पावलं उचलायला सुरुवात केली आणि अखेर मुलीला नाकारणारा तो नवरा मुलगा आता तिला आणायला पुन्हा तिच्या घरी जाणार आहे. स्वतःला टीसी असल्याचं भासवून एका 15 वर्षांच्या मुलीला खेचून स्टेशन बाहेर नेण्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यामध्ये समोर आलाय. ठाणे स्थानकावरती हा प्रकार घडलाय. तोतया टीसीनं केलेलं हे कृत्य ठाण्याच्या रेल्वे ब्रिजवरती घडलंय. ठाण्यातल्या एका खासगी क्लासमध्ये 12वीचं शिक्षण घेण्याकरता ही मुलगी रोज बदलापूरहून अपडाऊन करते. संध्याकाळी 7:30-8च्या सुमाराला क्लास संपवून ती घरी निघाली होती. तिनं साटेस पुलावरून रेल्वे स्टेशनवर प्रवेश करताच या तोतया टीसीनं तिला हटकलं. आपला फर्स्ट क्लासचा पास या मुलीनं तिला दाखवला. तरी देखील तुला साहेबांसमोर जावं लागेल असं म्हणत तो तिला रेल्वे स्थानकाबाहेर जबरदस्ती घेऊन जाऊ लागला. पण गर्दीचा फायदा घेत मुलीनं पळ काढला. घाबरलेल्या अवस्थेत आपल्या वडिलांना फोन करून मुलीनं ही हकीकत सांगितली. पुढे हिंमत दाखवत याबाबत ठाणे रेल्वे पोलीस स्टेशनला तक्रार केली आहे. या घटनेनंतर एकच खळबळ माजली. शिवाय स्टेशनचा परिसर आणि परिसरातल्या महिला सुरक्षेचा मुद्दा देखील ऐरणीवर आला. मुंबईकरांकरता गुड न्यूज आहे. येत्या 2-3 दिवसात मुंबईमधल्या म्हाडाच्या घरांची लॉटरी जाहीर होणार आहे. 970 घरांकरता ही लॉटरी काढली जाणार आहे. गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांनी ही माहिती दिली आहे. उपनगरातल्या जुन्या इमारतींचा 33/7A योजनेअंतर्गत पुनर्विकास करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्याकरता सरकार धोरणात्मक निर्णय जाहीर करणार आहे. 33/7A आतापर्यंत केवळ मुंबई शहरातल्या इमारतींना लागू होता. तो आता ठाणे, कल्याण आणि डोंबिवलीत देखील लागू करण्याचा विचार केला जातो. मेडिकल आणि इंजिनिअरिंगच्या राज्याच्या सीईटीत MBBSच्या परीक्षेत जेमतेम 17% विद्यार्थी पात्र ठरल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण महासंचालकांनी जारी केली आहे. या परीक्षेचा निकाल इंटरनेटवर जाहीर झाला. इंजिनिअरिंग आणि वैद्यकीय प्रवेशाकरता एकूण 3,97,000 विद्यार्थी बसले होते. यापैकी 2,75,627 विद्यार्थी वैद्यकीय प्रवेश परीक्षेला बसले. त्यापैकी फक्त 46,797 विद्यार्थी पात्र ठरलेत. आता राज्य सरकारच्या वैद्यकीय महाविद्यालयामधल्या 2,810 जागांकरता या 46,797 विद्यार्थ्यांमध्ये चुरस असणार आहे. बातमी तुमच्या खिशाला मोठं भगदाड पडतंय हे दाखवून देणारी. जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा भस्मासूर उभा राहिला. मध्यरात्रीपासून पेट्रोल डिझेलच्या दरात दणकून वाढ झाली आहे. डिझेलचे दर ₹2.26 तर पेट्रोल ₹2.58 महाग झाले. मुंबईत आवक घटल्यानं मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूरमध्ये भाजीपाल्याचे भाव तर अक्षरशः गगनाला भिडले. सरसकट सगळ्याच भाज्यांचे दर ठाण्यामध्ये 80 ते 120 रुपये किलोच्या दरात पोहोचले. तिकडे अरुण जेटलींना अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या 0.5% कृषी कल्याण सेस आजपासून त्यांनी लागू केलाय. त्यामुळे आता सेवा कर
14.5%वरून 15%वर गेला. म्हणजेच मोबाईलपासून अगदी रेल्वेच्या तिकिटापर्यंत DTH सेवेपासून हॉटेलिंग, विमान प्रवास सारं काही महाग होणार आहे. अर्थात यामुळं सामान्यांच्या रोजच्या खर्चात एकदम मोठी वाढ होणार आहे आणि तुमच्या आमच्या सगळ्यांच्याच खिशाला कात्री लागणार आहे. कल्याणमधली घटना आहे. मंगळवारी रात्री महावितरणच्या कार्यालयाची नागरिकांनी तोडफोड केली तर रास्ता रोको करून आग्रा रोडवरची वाहतूक अनेक तास अडवून धरली. फडणवीस सरकारनं स्मार्ट सिटी करण्याचा चंग बांधलेल्या कल्याणमधले नागरिक लोड शेडिंगमुळे पुरते हैराण झाले. टिळक चौक, अहिल्याबाई चौक, पार नाका, दूध नाका, आग्रा रोड, आधारवाडी, गांधारी रोड, श्री कॉम्प्लेक्स, दुर्गाडी किल्ला या भागामध्ये गेल्या 2 दिवसांपासून रात्रभर वीज जाती. ऐन उकाड्यात सुमारे 2.5 लाख लोकांना रात्र जागून काढावी लागते. दोन्ही दिवस रात्री 11 ते 3:30 पर्यंत वीज पुरवठा नव्हता. याबाबत जाब विचारायला गेलेल्या नागरिकांना धड उत्तर देण्याकरता एकही कर्मचारी अधिकारी महावितरणच्या कार्यालयात नव्हता. इतकंच नाही तर अधिकारी, जनसंपर्क अधिकारी यांचेही फोन लागत नव्हते. अखेर लोकांच्या संयमाचा बांध फुटला आणि हे कार्यालय लोकांनी फोडलं. आत्ताचा प्रॉब्लेम हा असा आहे की हा टाटा पॉवर हाऊसकडून सप्लाय गेलेला आहे म्हणून MSMEची लोक सांगतात. त्यावर रात्री हा वेगळा प्रॉब्लेम होता की तिथे ट्रान्सफॉर्मर गेला होता म्हणून काहीतरी प्रॉब्लेम झाला होता. दरवेळेला यांची कारणं वेगवेगळी असतात आणि यांचा अधिकारी वर्ग इथे उपलब्ध नसतो पार नाक्यावरती. रोज रात्री यांचे सकाळी रात्री 8:30ला 11ला जे लाईट जातात ते रोज दुपारी सकाळी 4ला लाईट येतात. प्लस दिवसभरात लाईट गेले की ते लोक सांगतात की अन्सारी चौकातला ट्रान्सफॉर्मर उडालेला आहे. किती दिवस हे कारण सांगायचं? आज महिना झाला आम्ही फेस करतो या कारणात. लाईट गेलेली आहे त्यामुळे लोक आजूबाजूचे जे नागरिक आहेत रहिवासी आहेत ते संतप्त झालेले आहेत आणि आम्ही ते MSMEचे जे अधिकारी त्यांच्याशी संपर्कात आहोत. त्यांनी सांगितलं तासाभरामध्ये लाईट येईल. त्यांचा टाटा पॉवर हाऊसमधून काय तिथून सप्लायचा काय प्रॉब्लेम होता तो चालू होता. लोकांनी पण आम्हाला सहकार्य केलं. आम्ही त्यांना शांततेने सहकार्य करायचं त्यांना आवाहन केलं. त्यांनी लोकांनी ते स्वीकारलं. काही अंशी लोकांनी स्वीकारलं आणि सध्या शांततेत आहे. ठाण्यामधल्या घोडबंदर रोडवरती पुन्हा एकदा दुहेरी हत्याकांडानं घबराट उडाली आहे. घोडबंदर रोडवरच्या ब्रह्मांड इमारतीतल्या रिजन्सी औच्चभर वसाहतीत एका ज्येष्ठ नागरिकाबरोबरच त्यांची सेवा करणाऱ्या केअरटेकरची हत्या झाली. पोलीस CCTVच्या आधारे पुढचा तपास करतात. लातूरमधल्या गंभीर पाणी टंचाईचे चटके जसे सर्वसामान्यांना बसत आहेत तसेच लातूरमधल्या शासकीय रुग्णालयातल्या रुग्णांना देखील बसत आहेत. मात्र रुग्णांची ही दुर्दशा एप्रिल महिन्यापासून मिटली आहे. त्याला कारण ठरलंय 1989च्या बॅचच्या पोलीस अधिकाऱ्यांचा व्हॉट्सअप ग्रुप. महाराष्ट्रातील विविध ठिकाणी कार्यरत असलेल्या 233 पोलीस अधिकाऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर लातूरच्या भीषण पाणी टंचाईची चर्चा झाली आणि काही दिवसातच 2.5 लाख उभे राहिले. त्यातून रुग्णांना थंड पाणी पुरवलं जात आहे. उभ्या राहिलेल्या निधीतून पाऊस पडेपर्यंत हा उपक्रम सुरू राहणार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.